ही कथा अनेक वर्षांपासून सांगितली गेली आहे. ह्या कथेतून लहान मुलांना एक मौल्यवान धडा मिळतो आणि तो धडा आयुष्यभर त्यांच्यासोबत राहतो. तुम्ही ही कथा आहे तशी सांगू शकता किंवा थोडी बदलून स्वतःची आवृत्ती तयार करू शकता. ही कथा तुमच्या मुलासाठी तरीही एखादा मौल्यवान धडा देणारी असेल. ससा हा केवळ एक सुंदर छोटा प्राणी आहे. तो त्याच्या वेगाने हुशारीसाठी ओळखला जातो. दुसरीकडे कासव हा एक उभयचर प्राणी आहे आणि खूप साधा सरळ सुद्धा आहे. अर्थातच जीवनाच्या सर्व पैलूमध्ये त्यांचा वेग कमी आहे. एके दिवशी सश्याला कासवासोबत शर्यत लावण्याची कल्पना सुचली. कासवाने होकार दिला आणि शर्यत सुरू झाली. ससा कासवावर चांगली आघाडी मिळवण्यात यशस्वी झाला कारण तो एक उत्कृष्ट धावपटू होता. परंतु सश्याला खूप अहंकार होता. शर्यत जिंकण्याच्या आधी काही अंतरावर त्याने डुलकी घेण्याचे ठरवले. थोडा वेळ झोपलो तरी सहज जिंकू याची त्याला खात्री होती. दुसरीकडे कासवाचा वेग सश्यापेक्षा खूप कमी होता. परंतु त्याने कुठेही विश्रांती न घेता शर्यत कायम ठेवली. ससा जागा झाल्यावर त्याच्या लक्षात आले की कासव सीमारेषेच्या जवळ पोहोचले आहे. कासवाच्या धावण्याचा वेग सश्यापेक्षा कमी असून सुद्धा